कौशल्य आहे, पण हातात पैसा नाहीये. आणि बड्या धंद्यांची पोरं बघा, पैसे उडवतायत, दारूच्या पार्ट्या करतायत. आणि आपली पोरं मोठी स्वप्न बघायला सुद्धा घाबरतात. डोळ्यात स्वप्न असून सुद्धा लगाम घालावा लागतो त्यांना स्वतःला. अशोक, मी काय म्हणतोय, उर्मिलाचे काही दागिने आहेत, बँकेत पडू नये, ते तू घे. नाही ईश्वरा, तुझ्या आयुष्यभराची पुंजी आहे ती विकायची नाही. आणि मग आता तुझं काय करणार आहेस तू? फक्त वेणूचं मंगळसूत्र आहे आणि काही दागिने. काय करावं आता, पण काहीतरी करायलाच पाहिजे. मीच हातपाय गाळून बसतो तर भैरवीचं काय होईल? अरे ऐक ना, बाबू नको जाऊ. हे गप्पा सारे उगाच तुमच्या नादी लागलो आणि फिरत बसलो. दुनिया फिरायला लागली. हा, मुली उठल्या की थोडं झाले. काय आले इथे? काय अशी माझ्या तोंडासमोर का उभी आहेस? तुम्ही तिघ जण मगाशी घाईघाईत कुठे निघाला होतात? त्यांना मार्केटमध्ये जायचं होतं आणि मी मित्राकडे गेलो होतो. का काय झालं? काय विचार आहे नक्की तुमचा अनिश? कशाबद्दल? तुला सगळं माहिती आहे. हे उगा डोकं खाऊ नकोस. हा, काय बोलतेस मला काही कळत नाहीये. घरात जे काही घडलं ते तुमच्यामुळे घडलंय, हो ना? अगं काय घडलं, काय बोलतेस? असं तुला काहीच माहित नाही? नाही माहित आहे. काय बोलतेस सांग ना, कशाबद्दल बोलतेस? ठीक आहे, मला निलिमा आत्यांसमोर हे सगळं बोलायचं नव्हतं, पण आता जे होईल ते होईल. आता आज नवीन कुठल्या मुद्द्यावर भांडायचंय माहित नाही. असं नव्हतं चांगलं. अय्या हे बघ, चटकीन अशी कोण पाहून राहिली माझ्याकडं? काय ले सुनबाई ना काऊन चटकीन बोलते? मी तर चटकीनीले चटकीन म्हणून राहिली. काय झालं? तुम्ही दोघी अशा का बघताय? उलट तपासणी घेतल्यासारख्या. म्हणजे उलट तपासणी घेणार होते माहितीये तर. बाप्पा आम्ही काय केलं नाही हा. वा, म्हणजे काय आधीच सांगतो का बाबा, आम्ही काय केलेलं नाही. कारण काही झालं नाही या घरात तर काय म्हणतात, बाबा हे तुम्ही केलं असं म्हणतात. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. का एवढं सगळं का बोलावं लागतंय तुम्हाला? फक्त एवढंच सांगा, तुम्ही घरातून लपून छपून बाहेर पडलात तेव्हा घरात गॅसचा वास येत होता? मले नाही ना, मला वासच येत नाही ना. तुला येतो? मला नाही येत. नाही. अच्छा, आता वास सुद्धा येईन असं झालंय का? काय चाललंय हे अनिश? कुठल्या दाराला गेलाय तुम्ही? एक मिनिट, तू काय बोलतेस ना, काही कळत नाहीये मला. घरात गॅस चालू होता. हा चालू असू शकते ना, म्हणजे आता कामाचं घर आहे तर ज्याने चालू केलं त्याला विचार, आम्हाला काय विचारतं? निलिमा आत्यांचं म्हणणं आहे त्यांनी चालू ठेवला नव्हता गॅस. मग आम्ही चालू केला होता? आम्ही तर घरातही नव्हतो. आता ह्याच तर बोलल्या आम्ही घरातून बाहेर गेलो होतो म्हणून. हो, बघितलं ना तुम्हाला. लपून छपून का निघून जात होतात तुम्ही? आणि अशा पळून जात होतात जसं काही मागून कुठला तरी मोठा स्फोट होणार आहे. अनिश सुद्धा होता तुमच्या बरोबर आणि ते वागणं तुमचं नॉर्मल नव्हतं अजिबात. नाही, तसंही तुमचं वागणं कधी नॉर्मल नसतंच म्हणा. पण आता एक गोष्ट सांगा, तो गॅस तुम्ही चालू ठेवला होता की नाही? भैरवी,
अगं तू विचारल्यावर सांगणार आहेत त्या सरळ साधेपणाने? इतकी वर्ष स्वयंपाक करते मी, आज तागायत एकदाही माझ्याकडनं गॅस चालू राहिलेला नाही. बाप्पा काय बोलून राहिल्या तुम्ही? एकदाही चूक झाली नाही. चूक आहे ती कधी ना कधीतरी होऊ शकते. माणूस आहोत ना आपण. आणि वय झालं ना बाई तुमचं, तर चूक होऊच शकते तुमच्या हातून. जर माणसाने चूक केली असेल ना आणि खोटेपणा त्याला जर करायचा असेल ना, तर तो मुद्दाम ऑफेन्सिव्ह वागतो. हे पाय सुन बाई, ते ऑफेन्सिव्ह ठॅपेन्सिव्ह असं इंग्लिश हॅसपॅस बोलत नको जाऊ. असे जड जड शब्द वापरू नको. माझ्या डोकं जड होते, मला समजन असे बोलत जाय तू. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगते. तुम्ही गॅस चालू ठेवला होता कारण तुम्हाला बरोबर माहित होतं निलिमा आत्या घरात एकट्या आहेत. बापा भगवंता, काय रे? आता हाच आरोप करायचा बाकी ठेवला होता नाही का? आता आम्ही खून करायला निघालो. आम्ही खुनी आहोत का? या घरात आमच्यावर किती आरोप झाले सांग बरं. काय कधी तर म्हणे आम्ही पैसे चोरले, कधी तर आम्ही काय सोनच चोरलं, कधी तर काय आम्ही पोरायला मारतो, काम चुकारपणा करतो. आता या बाईचा खून करायला निघालो. बाप्पा, वेणूबाई पा वेणूबाई, एवढ्या घरासाठी मरमर म्हणून राहिलो ना, अंतराचे आरोप करून राहिले. आमचं काय चुकलं माय सांग बरं. मी काय म्हणतो, आम्हाला घेऊन चल. आम्हाला तू जिथं आहे तिथं घेऊन चल. आम्हाला नाही राहायचं इथं. आम्हाला या जगातच नाही राहायचं बाबा. हो राधा मामी, बास झाली तुमची नाटकं. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? काय कमी पडतंय तुम्हाला या घरामध्ये? ज्या ताटात खाताय त्याच ताटात विष घालवताय. हो बाई, तू कशी बोलून राहिली? सुन बाई, तुले मोठं लहान काही कळत नाही का? जिबेला हाड आहे का तुया? बाबा पाय कशी बोलून राहिली तू बायको? रवी, काय वाटेल ते काय बोलतेस तू? निलिमा आत्यामुळे गॅस चालू राहू शकत नाही का? मामा आणि मामीनी गॅस चालू कशावरून ठेवला होता? कारण ते दोघं वाईटावर टपलेत आत्यांच्या. ओ बाई, काय बोलून राहिली तू? बर ठीक आहे, तुला म्हणणं खरं. तुला वाटून राहिलं ना की मी या बाईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मी गॅस चालू ठेवला, मी खुनी आहे. तर मी जर चुकीची वागली असत तर माया देव मला शिक्षा करीन. महादेव मला शिक्षा देईन मला शिक्षा. आता कोण एवढे आरोप करत ना मायावर? आणि आता मानधावीपणे मला बाजूला करता, मला वाचवता? हा खोटेपणा काऊन करतो तू? होय तिकडं काऊन पण असं आता? ए काय चाललंय? बाहेर पर्यंत आवाज ऐकायला तू तुमचा काय तमाशा लावलाय तुम्ही? हो राधा वहिनी आणि तुम्ही किशा बापू, या घरात जर शांतपणे राहायचं असेल तर राहा, त्याचा चालायला काय इथून. अरे वा, काय भलेच नाही भाऊजी. हा, ही तुमची बहीण आहे ना, आमच्यावर खोटे नाटे आरोप करते ना. तुम्हाला सांगतो का बाबा, तोंड दाबून बुक्क्याचा मार खातो आम्ही. हा, आमची अवस्था ते ह्याच्यासारखी झाली. काय ते काय असं ते, हा ते मेंढर, ते कोण पण येतं, कोण कसं पण हाकलतं, आम्ही आपल्या हाकलले जातोय. नाही तू मला सांगतो, ऐका तुम्हाला ना खरं सांगतो मी. ही तुमची जी काय बहीण आहे की नाही, तिले काय येत नाही. काय तिने गॅस चालू केला. मी गॅस चालू ठेवला नव्हता. नाही मी बोलतोय ते खरं आहे. तुम्ही बोलायचं ना मध्ये, मी खरं बोलतोय भाऊजी. तुम्हाला सांगतो ते गॅस चालू केला, आपलं घरभर ना असा वाद झाला. गॅस पसरला की नाही, नुसती काडी पेटवली असती ना तरी ही बाई ढुस झाली असती. काय येत नाही, खरंच काय येत नाही. तुम्ही एक काम करा का बाबा, इले ना आता स्वयंपाक करायला ठेवू नका. हा, आणि एक काम करा, म्हणजे ते दुसऱ्यांना डबे देते ना ते पहिलं बंद करून टाका. हा, अच्छा, नाही आता मला कळलं हे सगळं त्या डब्यांमुळे होतंय. तर
नाही म्हणजे आत्या स्वतःहून काहीतरी करायचा प्रयत्न करतायत म्हणून तुमच्या पोटात दुखलं का लगेच? भाऊजी हे पाय, हे अशी अशी बोलून राहिली तुमची सुनबाई, म्हणजे शेंडा नाही बुडूक नाही, कुठला विषय कुठे चिटकवून राहिली. आणि मला हेही नाही समजून राहिलं बापा. भाऊजी तुम्ही आम्हाला घराबाहेर काढून राहिले. काय चुकलं भाऊ आमचं? सेवाच तर करून राहिलो तुमची. जाऊ दे ना, कॉमेडी बाहेर जाऊ दे, नको रडू नको. एवढी याची सेवा केली, आपलं घराबाहेर काढून राहिलं. बाबा, या अशा कारणावरून तुम्ही यांना घराबाहेर नाही काढू शकत. त्यांची काही चूक नाहीये. आज दिवसभर ते माझ्यासोबत होते, त्यांनी काही केलेलं नाहीये. अरे वा, तू पण त्यांची बाजू घ्यायला लागला आता. हा, पूर्वी याच घरात तुलाच नको होते ते. मी यांना घरात आश्रय दिला पण तू माझ्याशी भांड लावतास त्यावेळेला, आठवत आहे का? त्या जुन्या गोष्टी काढू नका. हा, आता का जुन्या गोष्टी का नाही काढायच्या? माणसं बदलतात. हा, ते बघतोच आहे ना मी. हो ना, मग आता समजूनही घ्या. कारण आता या घरातली वडीलधारी माणसं आहेत ती. या घरातली माणसं कुठेही जाणार नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही, भैरवी आणि ही तुमची बहीण, तुम्ही इथून निघून जाऊ शकता. म्हणजे आम्ही इथून निघून जायचं? तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जा, पण आम्ही कुठेही जाणार नाही.